हे आम्ही कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने कायमपणे इथे 24 तास सतत आजचा 30वा दिवस आहे आम्ही इथे धरणं आंदोलन करून बसलो आहोत. नमस्कार, मी अशोकराव जाधव. आज शिवजयंतीच्या सर्व महाराष्ट्राला आणि सर्व देशाच्या नागरिकांना शुभेच्छा. छत्रपतींनी स्वराज्य मिळवलं आणि त्यानंतर आपल्याला एक अभिमान दिला, स्वाभिमान दिला, महाराष्ट्र धर्म जागवण्याचा मंत्र दिला. छत्रपतींच्या नंतर काही वर्षांनी पुन्हा हे राज्य, हा देश पारतंत्र्यात गेला. परंतु हा पारतंत्र्यात गेलेला देश आणि राज्यसुद्धा छत्रपतींच्याच आचरणाने, त्यांच्या विचाराने पुन्हा आपल्या या देशातल्या आणि राज्यातल्या महापुरुषांनी तो स्वतंत्र केला. पण पुन्हा आता अशी वेळ आलेली आहे. आम्ही आज जे इथे बसलो आहोत ते महाराष्ट्रावर एक फार मोठं संकट आलेलं आहे. हे संकट असं आहे की महाराष्ट्रातच रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या या लोटे MIDCमध्ये एक लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आलेली आहे. आणि ही काय करते तर ही पिपास तयार करते. पिपास म्हणजे कधीही नष्ट न होणारं द्रव, केमिकल, आणि याच्यातून लाखो लोक बाधित होणार आहेत. ही कंपनी पूर्वी इटलीत होती आणि ती तिथून बंद केली. तिथं 3.5 लाख लोक बाधित झाले आणि 4,000 लोक मृत्युमुखी पडले. म्हणून इटली सरकारने ती कंपनी बंद केली. पण या केंद्र आणि राज्य सरकारने कोणतीही परवानगी नसताना, देशात कायदा नसताना ही कंपनी इथं लोटे MIDCमध्ये आणली आणि जणू करोनामध्ये लोक मेले ते कमी की काय म्हणून आता कोकणातल्या लोकांना मारण्यासाठी आणलेलं आहे. या कंपनीचं संकट जे आहे ते किमान 200 किलोमीटरच्या परिघात आहे. हा 200 किलोमीटरचा परिघ आपण मोजला तर कोल्हापूर, सांगली, मुंबई, पनवेल, पश्चिम महाराष्ट्र, त्याचबरोबर सिंधुदुर्ग हे सगळे जिल्हे याच्यामध्ये येतात. आणि म्हणून आम्ही दिनांक 21 जानेवारीपासून आजचा शिवजयंतीचा 30वा दिवस आहे. आम्ही इथे, मी आणि आमचे ज्येष्ठ सहकारी राजेंद्र आमरे, हे आम्ही कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने कायमपणे इथे 24 तास सतत आजचा 30वा दिवस आहे आम्ही इथे धरणं आंदोलन करून बसलो आहोत.